रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। 60 दिवसांचा आता कांदा झालेला आहे। तुम्ही कांद्याची साईज बघा, 60-65 दिवसात जर ही साईज आहे तर तुम्ही विचार करा कांदा हार्वेस्टिंगच्या वेळेस याची किती साईज होईल। मित्रांनो नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्री विजय कानवडे आणि रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी श्री निलेश वंडेकर, रामकृष्ण हरी। आज आपण मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस शेरंकेल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या फर्मच्या अंतर्गत आपण रामा ॲग्रोटेकचं जे मटेरियल शेड्यूल जे आहे ते शेतकऱ्यांना दिलेलं आहे। त्यांच्याशी आपण थोडेसे गप्पा मारूया, त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार। नमस्कार। तुम्हाला तुमचा परिचय द्या। माझं नाव हौशराम तुकाराम भोर, शेरंकेल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर। तर शेतकरी मित्रांनो, हे जे शेतकरी आहेत, आपण आता कांद्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। तर सर मला सांगा, आपला कांद्याचा जो प्लॉट आहे किती दिवसांचा झालेला आहे? 2 महिने कंप्लीट। 2 महिन्याचा? 2 महिने कंप्लीट। 2 महिन्याचा कांद्याचा प्लॉट आहे सर। आणि लागवडीपासून या प्लॉटसाठी आपण रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल हो बरोबर। तर यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकचे ज्ञानशक्ती, बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक। ज्ञानशक्ती तुम्ही काय कसं बनवलं होतं, म्हणजे काय सल्ला काय दिला? स्लरी बनवली आपण। कसं केलं होतं थोडं शेतकऱ्यांना सांगा। हो का? हो, कसं स्लरीमध्ये कसं आहे, शेणखत वगैरे आपलं शेण दिलेलं आहे, गोमित्र दिलेलं आहे, पुन्हा त्याच्यामध्ये ज्ञानशक्तीचं आहे ना, त्याच्यामध्ये बायोसमृद्धी पण आहे त्याच्यामध्ये। ओके, म्हणजे आपण काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो, शेतकरी जी पारंपरिक जीवाणू स्लरी बनवतात त्यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकचे बायोसमृद्धी, ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक हे त्या जीवाणू स्लरीमध्ये आपण त्याचा वापर केलेला आहे। आणि ते डायरेक्ट पूर्ण स्लरी आपण या ड्रिपच्या कांद्याला सोडलेली। तर साधारणपणे त्या स्लरीचे आपले 3-4 ॲप्लिकेशन झालेले बरोबर प्रत्येक पाण्याला। साधारणपणे किती दिवसाला पाणी दिलेलं आहे आपण? 15 दिवस। 15 ते 18 दिवस। अच्छा हो। जमीन कशी, जमिनीचा प्रकार कसा आहे? जमिनीचं कसं, आपली जमीन पाणी लागतेच तिला नाही असं नाही, पण ड्रिप असल्यामुळे का नाही थोडा फरक पडतो बरोबर। लागवड केली तुम्ही, लागवड केल्यानंतरची परिस्थिती सांगा। मरीचं प्रमाण कसं होतं? मरीचं प्रमाण भरपूर होतं पहिलं। मरीचं प्रमाण भरपूर होतं, मग त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी फवारा मारा? फवारे केलेले आहेत आपण। नाही, जो फवारा मारला त्याने फरक पडला होता का? नाही, मग फवाऱ्याने नाही मला फरक पडलेला। माझे 2200 रुपयाचे औषधं याच्यामध्ये गेले, समजा पाण्यातच। तुम्हाला खालून जे ऍप्लिकेशन दिलं बायोसमृद्धी, रूट मॅजिक, मग त्याचाच रिस्पॉन्स मला आलेला आहे। तुम्ही जे खालून जे ऍप्लिकेशन केलं ते काय दिलं होतं तुम्हाला जमिनीतून? म्हणजे तुम्ही केमिकल काही सोडलेलं नाही? हे साहेबांनी दिले तेच ना, बायोसमृद्धी वगैरे ह्याच याच्यातून मी केलेले। म्हणजे तुम्हाला कांद्याची जी रोपांची मरवायची भरपूर, तुम्ही केमिकलची ट्रीटमेंट अजिबात वापरली नाही। त्याऐवजी तुम्ही आपण रामा ॲग्रोटेकची औषध बायोसमृद्धी हेच केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे खताचं प्रमाण नाहीच आहे माझ्याकडे, मी खत वापरलेलंच नाही, खतच टाकलं नाही। फक्त सुरुवातीला जे काय बेडवरती टाकलं असेल, म्हणजे तुम्ही बेडवरती जे खतांचे डोस लागवडीच्या टायमाला हो, त्याच्यानंतर काही खत टाकलेलं नाही, त्याच्यानंतर पुन्हा खत टाकलेलं नाही। या प्लॉटमध्ये सांगायचा उद्देश असा आहे की फार कमी खत वापरलेले बरोबर हो। आणि 60 महिने म्हणजे 60 दिवसांचा आता कांदा झालेला आहे। तुम्ही कांद्याची साईज बघा आणि त्याची मुळी बघा तुम्ही, आणि अजून कांदा काढायला साधारणपणे 1-1.5 महिना आपल्याला टाईम आहे। तर जर आज जर 60-65 दिवसात जर ही साईज आहे तर तुम्ही विचार करा कांदा हार्वेस्टिंगच्या वेळेस याची किती साईज होईल। आणि महत्त्वाचं म्हणजे कांद्याचं रोप सुद्धा फार दमदार नव्हतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर सर किती दिवसांत रिझल्ट मिळाला तुम्हाला? त्याच्यानंतर मला एक 15 ते 20 दिवसामध्येच। अच्छा हो, काय फरक जाणवला? मरीचा अच्छा, मर स्टॉपच झाली पूर्ण, दांड फुगली हो, त्यानंतर काळोखी चांगली आहे हो, कलर आला ना त्याला। ओके, इतर जे शेतकरी मित्र आहे सर आपल्या भागातले कांदा उत्पादक आणि तुमच्या बरोबरचा 60 दिवसांचे जे प्लॉट आहे, काय बदल काय वाटतो त्यांच्या प्लॉटमध्ये? खूप काय दांड बनलेलेच नाही अजूनही, 60 दिवसात सुद्धा बनलेला नाही, माझा कांदा बनलेला आहे। अच्छा, तुमचा कांदा तयार झालेला हो। शेतकरी मित्रांनो, इथं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की गेल्या 3-4 वर्षापासून या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक प्रॉडक्टचा वापर चालू आहे। त्यामुळे तुम्ही जमिनीची ताकद बघा, जमिनीची ताकद ह्या औषधांमुळे भरपूर वाढलेली। आणि त्यामुळं जसं तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू तुमच्या पिकाच्या शेड्यूलमध्ये कंटिन्यू वापराल तर 1-2 वर्षामध्ये तुमची जमीन जास्त प्रमाणात सुपीक होणार आणि असे रिझल्ट तुम्हाला येणार म्हणजे येणार। कारण कंपनीचं ब्रीद वाक्य, शेती तुमची खात्री आमची। आम्ही तुम्हाला जी सर्व्हिस दिली तुम्हाला खात्री आली की नाही? एकच नंबर बरोबर। तुम्हाला जी सर्व्हिस भेटते म्हणजे जे येऊन आता माझं बघा, हा बेडवरती कांदा आहे। ओके सर, बरोबर। हा पाट पाण्याचा आहे समोरचा, बरोबर। दोघांमध्ये पण फरक आहे ना? अच्छा अच्छा, 100%। त्याच्यामध्ये कसं आहे,
औषधं याला पण तीच आहे आणि त्याला पण तीच आहे, बरोबर बरोबर. तो पण फरक आहे. पण मग दोघांमध्ये भरपूर म्हणजे मला याच्यामधला एवढा रिस्पॉन्स म्हणजे भरपूर काहीतरी भेटलं. ड्रिपवर पाणी व्यवस्थापन तुमचं हो, व्यवस्थित हो, झालं, हो. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट अजून उचलले गेले तिथं. हा असं इतर शेतकरी मित्रांना आपला काय सल्ला असेल कारण या जे- औषधांचे जे हो result हो येतात, हो त्याचा जो वापर इतर लोक जे करणारे बघणारे त्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही मी हेच सांगतो ना, आता तुम्ही माझं येऊन बघा, तुमच्यात तुम्ही बघता त्याचं का नाही, अच्छा. मग ह्याच्यात आणि त्याच्यात तुम्हाला फरक कळेल ना. बरोबर आता मी समजा माझी वाढ आहे सांगत, मी माझं मोठं सांगणार आहे, बरोबर. पण तुम्ही प्रत्यक्ष आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं आणि माझं याच्यातला फरक कळेल का नाही. तुमचा कांद्याचा प्लॉट बघितलेला आहे, तर या प्लॉटचा आपल्याला ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस या प्लॉटमध्ये आपल्याला किती ॲव्हरेज मिळालं, याचा जो दुसरा भाग येईल त्या दुसरा भाग देखील आपल्याला रामा ॲग्रोटेकचं जे यूट्यूब चॅनल आहे रामा ॲग्रोटेक ऑफिशियल, तर ह्या चॅनलवरती याचा दुसरा भाग तुम्हाला नक्की बघायला भेटेल आणि शेतकरी मित्रांचे पण अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील. बोल. आणि सांगायचा मुद्दा असा काही हातात घेतलेले एवढेच कांदे नाही तर तुम्ही प्रत्यक्ष plot मला तसंच कॅमेऱ्यामध्ये आहे. दाखवू शकता की पुढे पण कांद्याची साईज कशी व बरोबर. एकंदरीत एक सारखा कांदा पूर्ण झालेला. प्लॉट मध्ये कुठेही गेले का नाही तुम्हाला कांदा हाच मिळणार. मी कांदा लागवड केली बरोबर, त्याच्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये मर व्हायला लागली बरोबर. मर झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं टेन्शनमध्ये आलो, यार बोललो एवढी जर मर झाली तर आपल्या वावरामध्ये राहील काय. मग शेवटी मी वंडेकर साहेबांना मिळालो, मग त्यांनी मला त्यांच्या नॉलेजनुसार मला त्यांनी पूर्ण कव्हरिंग करून दिलेलं आहे. आणि तो जे त्यावेळेला त्यांनी औषधं वगैरे मला द्यायला सांगितले का नाही, पूर्णपणे त्यांनी जी सॅलरी बनायला सांगितली किंवा काही गोष्टी केल्या का नाही, त्याच्यात मला एक 15 ते 20 दिवसामध्ये रिस्पॉन्स आलेला आहे अच्छा. पूर्णपणे. म्हणजे मर पूर्ण स्टॉप झालेली आहे. आणि जो माझा राहिलेला कांदा आहे का ना तो आज ह्या पद्धतीला आहे असं. म्हणजे चांगली पिकं तर औषधाने उचलते, हो जी जायला लागल्यात त्याच्याबद्दल काय सांगताल? म्हणजे जाण्याच्याबद्दल सांगू राहिलो मी तुम्हाला, कारण ते जात होते का नाही, ते गेलेच समजा. पण मग मला हेच म्हणजे हे औषधं किंवा बायोसमृद्धी ज्ञानो हे ज्ञानशक्ती ह्याच गोष्टीतून मला त्यातला अनुभव आलेला सर आहे. अजून एक गोष्ट सांगा, जे शेतकरी अर्धवट ट्रीटमेंट करतात हम्म. तर त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? नाही चुकीचं काम आहे ते. अच्छा नाही करायची तर पूर्ण करा, नाही तर करू नका. अच्छा. प्लॉट बनला या नाही बनला तो पुढचा विषय. शेड्यूल आहे तुम्ही ते कंपनीचं पूर्ण जे वापरलं हो. तर रिझल्ट एकदम नाही मी पूर्ण आतापर्यंत आणि कांदा काढायला येतपर्यंत मी हे रिस्पॉन्स तुमचेच घेणार आहेत मी, अच्छा अच्छा कारण मला अनुभव आलेला आहे म्हणून बोलतोय मी. बरोबर. दिलेल्या माहितीबद्दल सर आभारी आहे. राम राम रामकृष्ण.